नमस्कार, मी ज्ञानदा कदम. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे प्रस्तुत माझं कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. शेतकऱ्यांचा आवाज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवत त्यांच्या न्यायासाठी, त्यांच्या हक्कांसाठी लढणारे नेते आणि खासदार राजू शेट्टी आज आपल्या कट्ट्यावरती आहेत. खरं तर गेली 15 वर्ष जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी त्यांनी सातत्याने वेगवेगळी उपोषणं केली, आंदोलनं केली, वेळेप्रसंगी लाठ्याकाठ्याही झेलल्या, त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आणि हे सगळं चित्र बदलावं किंवा बदलेल या आशेनं, अच्छे दिन शेतकऱ्यांना येतील या आशेनं किंबहुना ते भाजपसोबत गेले. परंतु सरकारची सध्याची भूमिका पाहता तेच कात्रीत अडकल्याचं चित्र संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळतंय. खरं तर त्यांचे एक सहकारी सुद्धा सत्तेमध्ये आहेत, सरकारच्या सोबतच आहेत, परंतु ते सहकारीच त्यांचं अवघड जागेचं दुखणं कदाचित होऊन बसलेले आहेत. सध्या शेतमालाला भाव मिळत नाहीये, शेतकऱ्यांची अवस्था खूप बिकट आहे आणि अशा परिस्थितीत राजू शेट्टींची नेमकी काय भूमिका आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. आपलं खूप खूप स्वागत कट्ट्यावर. शेट्टीजी, म्हणजे आत्ता माझ्या मते महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की एक मोठा वर्ग असा आहे की ज्याला तुमचा सगळा इतिहास माहिती आहे, त्याला आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुमची जी अवस्था आहे झालेली ती बघून तुमच्याविषयी अपार सहानुभूती ज्याला वाटते असा एक वर्ग, आणि तेवढाच मोठा दुसरा वर्ग आहे जो तुमच्या मतलबीपणाबद्दल मनातून प्रचंड भडकून आणि चिडून आहे की जे राजू शेट्टी काँग्रेसच्या काळामध्ये इतके तडकून बोलत होते, आंदोलनं करत होते आणि ते आत्ता आंदोलनं करण्याचा एक प्रयत्न करतायत, पण तो दिखावा आहे असं वाटावं अशा प्रकारचं त्यांचं वर्तन आहे. कारण एकीकडं आंदोलन आणि दुसरीकडे सत्तेत चिकटून राहणं. तुम्ही स्वतःला ह्या दोन्ही स्थितींकडे कसं बघता आणि ही जी तुमची आत्ताची अवस्था झालेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही याच्यातनं कसे बाहेर पडणार आहात? नाही, एकतर मी आमच्या पहिल्यापासून जी आमची शेतकऱ्यांच्या संदर्भातली जी भूमिका आहे त्या भूमिकेशी कुठेही आम्ही तडा जाऊन दिलेला नाही किंवा त्याच्यापासून तसोभरही हललेलो नाही. आता महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होऊन जवळपास 2.5 वर्ष झाली, देशामध्ये 3 वर्ष होत आहेत. तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे की ज्या अपेक्षेनं आम्ही NDA बरोबर किंवा महायुतीबरोबर गेलो त्या अपेक्षा काही पूर्ण झाल्यात असं मला वाटत नाही किंवा त्या अपेक्षेला थोडाफार तडा हा गेलेला आहेच. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे NDA मध्ये आम्ही का गेलो तर त्याच्या आधी गुजरातचे मुख्यमंत्री असणारे नरेंद्र मोदी यांच्याबरोबर माझी मुंडे साहेबांच्या मध्यस्थीनं दीर्घकाळ एक चर्चा झालेली होती. आम्ही 2-3 गोष्टी त्यांच्याकडे मागितल्या. एक, कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता द्या निवडणूक आयोगाच्या धर्तीवर, हा एक मुद्दा होता. दुसरा मुद्दा होता की नद्याजोड प्रकल्प जो गुंडाळून ठेवलेला आहे तो कार्यान्वित करा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती बदलायची असेल तर स्वामीनाथन समितीनं काही शिफारशी केल्या. त्यातली सगळ्यात महत्त्वाची शिफारस म्हणजे उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमीभाव बांधून देणं, अशा प्रकारची शिफारस होती आणि ती शिफारस अंमलात आणली पाहिजे. आणि हे आम्ही करतो अशा प्रकारचं तुम्ही जर आश्वासन देत असाल तर आम्ही तुमच्याबरोबर यायला तयार आहेत. कारण या UPA सरकारच्या विरोधात आणि महाराष्ट्रातल्या आघाडीच्या सरकारच्या विरोधात लढत आम्ही असलो तरी त्यांना एकट्यानं पराभूत करण्याची आमची काही ताकद नाही. कुणाची तरी मदत घेतल्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नाही. आणि म्हणून असं आम्हाला वाटलं की यांच्या मदतीनं आपल्याला काही करता येईल, किमान भाकरी पालटता येईल, आणि म्हणून यांच्याबरोबर गेलो. आणि त्यावेळी आम्हाला हे आश्वासन दिलं. मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की स्वामीनाथन समितीच्या ज्या शिफारशी आहेत त्या शिफारशी अंमलात आणण्याच्या संदर्भात मोदी साहेबांनी अगदी निसंदिग्धपणे आम्हाला आश्वासन दिलं. आता 3 वर्षानंतर ते आश्वासन हवेत विरलं गेलेलं आहे. म्हणजे मी स्वतः त्याच्यानंतर लोकसभेमध्ये अशासकीय ठराव आणला, त्या ठरावाला सरकारनं उडवाउडीची उत्तर दिलं. सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल आहे, त्याच्यामध्ये तर सरकारनं सरळच म्हटलं की आम्हाला ते अशक्य आहे. पण प्रश्न असा निर्माण होतो की हे आश्वासन देत असताना ज्यांनी ते आश्वासन दिलं ते एका राज्याचे 13-14 वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांना आपण देत असलेलं आश्वासन चुकीचं देतोय किंवा अशक्यप्राय आश्वासन देतोय हे माहीत नव्हतं का? आणि नसेल तर मग ते खोटं बोलले का? पण हे तुम्हाला जेवढं आश्चर्य वाटते त्याच्यापेक्षा जास्त आश्चर्य मला किंवा आम्हाला वाटते की अशा पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालीच पुढच्या इलेक्शन्स लढायच्या असा जेव्हा निर्णय झाला मध्यंतरी NDAच्या बैठकीत त्याला तुम्ही हजर होतात. मग अशा पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली परत निवडणुका लढायला तुम्ही का तयार होताय? ठराव झाला याचा अर्थ काही आम्ही काही स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेलं नाही पुढची निवडणूक आम्ही तुमच्याबरोबरच लढणार आहे असं काही. म्हणजे तुम्हाला योग्य वेळी योग्य भूमिका घेऊ ना. अजून 2 वर्ष आहेत. आम्हाला आमच्या भूमिकेचा पुनर्विचार करायला अजून 2 वर्ष आहे. आम्ही काही कुणाचे गुलाम नाही आहे, आम्ही कुणाला बांधले गेलेले नव्हत.
एक लक्षात घ्या, 2009च्या लोकसभेची निवडणूक मी UPA आणि NDA दोघांच्या विरोधात लढलेलो होतो आणि जिंकलेलो होतो. असं काही नाही आहे. प्रश्न तोच आहे की असे लढलेल्या माणसाला इतके सगळे अडचणींचा किंवा तक्रारींचा पाढा असताना पुन्हा त्यांच्या वळचणीला जाऊन उभं राहावं असं का वाटतं? नाही, वळचणीला आज माझं तर असं मत आहे की संघर्ष महाराष्ट्रातला जिवंत आम्हीच ठेवलेला आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये जिवंत ठेवला होता असं म्हणण्यासारखी याची परिस्थिती आहे. तुम्ही एकीकडे संघर्ष करणार, तुमचेच मंत्री सत्तेत बसणार. तुम्ही म्हणणं म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे. नाही, असं आहे तुम्ही असं आहे की तुम्ही संघर्ष, एकीकडे संघर्ष, दुसरीकडे तुमच्याच सत्तेतले मंत्री आहेत. गेल्या 2.5 वर्षातला क्राईम रेट तपासून बघा, सगळ्यात जास्त गुन्हे तुम्हाला स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यावर दाखल झालेले दिसतील. आज आमचं सरकार आलं पण अजूनही माझ्या डोक्यावर 82 लाखाच्या आंदोलनातल्या नुकसान भरपाईची टांगती तलवार आहे. आजही माझ्यावर 307, 302, 395 ही कलमं गेलेली नाहीत. मी कोर्टात हेलबाटे घालतोय माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सहित. असं नाही आहे. जे पूर्वीच्या लोकांनी आमच्या डोक्यावर जे ओझं ठेवलेलं आहे ते ओझं आहेच. ते काय आमचं सरकार आलं म्हणून आमच्या डोक्यावरचं ओझं गेलेलं नाही, लक्षात ठेवा. आणि दुसऱ्या बाजूला आजही शेतकऱ्यांचे जे बारीक सारीक प्रश्न आहेत त्यासाठी माझाच कार्यकर्ता लढतोय आणि पोलिसांचे गुन्हे अंगावर दाखल करून देतोय. याच्यामध्ये कार्यकर्त्यांची आपण ओढाताण करतो असं तुम्हाला वाटत नाही का? कारण असं आहे की सत्तेमध्ये तुम्ही आहातच आणि तुम्ही आंदोलनही करताय. सत्तेमध्ये असणं म्हणजे आमचा एक माणूस तिथं आहे ना, आहे राज्यमंत्री आहे ना, राज्यमंत्री आहे ना. बस समजा नसल्यानं काय फरक पडतो? आता असं आहे, आम्ही आहे तिथं. जर समजा तो माणूस मंत्री नसेल, राज्यमंत्री साहेब, तर तुम्ही असं म्हटलं असतं की हे लोक उतळ आहेत, आधी त्या सरकारच्या विरोधात भांडत बसले, आता या सरकारच्या विरोधात भांडतात आणि यांना फक्त मोर्चे काढणं, संघर्ष करणं, भांडणं याच्या पलीकडे काही येत नाही. आम्ही असं म्हटलं असतं की हा पक्ष किंवा ही संघटना हे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत. सरकार कुठलंही असलं तरी त्यांच्यासाठी हे लढतायत, शेतकऱ्यांची बाजू घेऊन झुंजतायत. सत्ता बदल नाही, पण असं आहे की तुम्ही आता तुमचाच मंत्री तुम्ही सत्तेमध्ये असताना झुंजणं किंवा लढणं किंवा संघर्ष करणं त्याला ती धार येत नाही ना. नाही, आम्ही लढतोय ना, आपण लढतोय. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की नाही? नाही, काय कारण बघा, आजही मी तुम्हाला सांगतो 4 मेचा कोल्हापूरचा मोर्चा जर बघितला तर अलीकडच्या काळात वर्षभरामध्ये एवढा मोठा मोर्चा काढायची हिंमत अजूनही कुणाची विरोधी पक्षाची सुद्धा झालेली नाही. याचा अर्थ शेतकरी आजही आमच्या मागं आहे. आमच्या ज्या भूमिका आहेत त्याच्यातला असणारा प्रामाणिकपणा याच्यावर अजूनही शेतकऱ्यांचा विश्वास. राजू शेट्टीजी, तुम्हाला असं वाटत नाही का की सत्तेत सहभागी एकदा झाल्यामुळं तुम्हाला जे काही विस्तारण्याची खूप मोठी संधी होती ती तुम्ही आपल्या हातानं ती गमावलीत? तुम्हाला एक विरोधी पक्षात जाऊन सत्तेच्या विरोधात लढणारा पक्ष ही जी तुमची इमेज होती, एकदा सत्तेत जाऊन एक जे मंत्रीपद, एक राज्यमंत्रीपद घेतल्यामुळे तुमची तिथं अडचण झाली. हे मी मान्य करतो की तुमचा मुद्दा बरोबर आहे की आमच्या विस्तारावर काही प्रमाणामध्ये मर्यादा दुरुस्त करण्याची संधी आहे ना, अजून करू ना, लवकरच करू. पण ऐकणार आहेत का? म्हणजे तुम्ही आता म्हटलं तरी सुद्धा ज्यांनी तो कृती करायची आहे ती कृती तशी होण्याची काही जवळपास शक्यता दिसते का? तुमचा रोग माझ्या लक्षात येतोय, परंतु कुठल्याही गोष्टीसाठी काही वेळ यावा लागतो. खरं तर बघा, सदाभाऊ खोत असो, तुम्हाला त्याच दिशेनं जायचं आहे मला माहिती आहे. सदाभाऊ खोत असो किंवा मी असो, काय आमची ओळख होते हो? आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत. एका अत्यंत सामान्य कुटुंबातनं वरलेले आम्ही कार्यकर्ते आहोत आणि आम्हाला ओळख मिळाली ती शेतकऱ्यांच्यासाठी लढणारे सच्चे कार्यकर्ते म्हणूनच ओळख मिळाली. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी ज्यावेळी अडचणीत असतो, शेतकऱ्यांचे काही प्रश्न निर्माण झालेले असतात, त्यावेळी जर का आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर नाही राहिलो तर मग लोकांचा कुठेतरी चांगलपणावरचा विश्वास उडेल. म्हणजे हेही तसलेच आहेत, हेही त्याच रांगेतले आहेत, अशा प्रकारचं असं मत असं आहे की आम्हाला सदाभाऊ मंत्री झाले याचा आनंद आहे. एक अगदी शेतकऱ्याचा गरीब कुटुंबातला मुलगा शेवटी मंत्री झाला. एक गरीब कुटुंबातला राजू शेट्टींसारखा कुठलीही पार्श्वभूमी राजकीय नसलेला माणूस लोकवर्गणीतनं निवडून झाला, खासदार झाला, या चांगल्या गोष्टी आहेत. फक्त ह्या सगळ्या आत्ताचं जे राजकारण तुमच्या संघटनेचं किंवा तुमच्या पक्षाचं सुरू आहे त्याच्यामुळं त्या प्रकारच्या राजकारणानं तुम्हीच स्वतःचीच कोंडी करून घेतली आहे. त्याच्यातनं तुम्ही कसे बाहेर पडणार आहात हा माझा प्रश्न आहे. नाही, कुठल्याही गोष्टीसाठी काही वेळ यावी लागते. आम्ही फार गडबडीने जर निर्णय घेतला तर कदाचित आम्हाला उथळपणाने निर्णय घेतात किंवा वाट बघायची तयारी नाही, अशा प्रकारचा आरोपसुद्धा आमच्यावर होऊ शकतो. परंतु तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे. आता 3 वर्ष होत आली. आता
याच्यापेक्षाही जास्त वाट बघण्यात अर्थ नाही. कारण आम्ही काही यांच्याकडे साखर कारखाना मागितला नव्हता, आम्ही काही कुठल्या बिल्डरला घेऊन यांच्याकडे गेलेलो नव्हतो. त्यांनी सांगावं की मी काही काय बदल्यांचं दुकान आमच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलं आहे, काही दुसरं काय सुरू केलं आहे, किंवा आम्हाला कुठलं काही तिजोरीतलं काही कुठल्या तरी प्रकल्पासाठी पैसे द्या म्हणून आमचे लोक केलेत. काही यांच्याकडून अपेक्षा एवढ्याच होत्या, त्या म्हणजे आम्ही ज्या वर्गासाठी भांडतो, संघर्ष करतो, त्यांच्यासाठी काही धोरणं राबवा. परंतु ते होताना दिसत नाही. म्हणून अस्वस्थ आमच्याही मनामध्ये आहेच ना. जी कथकथ तुमच्या मनात आहे ती आमच्यासारख्यांच्याही मनामध्ये आहे. फक्त तुम्ही व्यक्त करताय, अजून आम्ही जरा थोडंसं सहन करतो, एवढाच फरक आहे. शेट्टी साहेब, ज्या वर्गाचे प्रश्न घेऊन तुम्ही आलात ते प्रश्न काय अजून सुटले नाही. तुरीचा प्रश्न आहे, ऊसाचा प्रश्न आहे, कापसाचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न असताना भाजपला स्पष्ट बहुमत मिळत जातं, राक्षसी बहुमत मिळत झालं. म्हणजे अगदी गोव्यामध्ये सुद्धा त्यांनी सत्ता स्थापन केली आणि उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा राक्षसी बहुमत मिळालं. तर हे भाजपला एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळणारं बहुमत, याच्यामुळे तुम्ही कुठेतरी कचरता की आपल्याला भाजपसोबतच लटकलं पाहिजे, आता याच्याशिवाय पर्याय नाही. कारण तुम्हाला कॉन्फिडन्स नाही, भाजपमध्ये प्रचंड कॉन्फिडन्स आला आणि तुमचा कॉन्फिडन्स डाऊन झालाय का या सगळ्या गोष्टीमुळे? असं काय नाही आहे. आता सध्या तरी कुठल्याच निवडणुका नाहीत. जे काही नुकसान व्हायचं ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमचं व्हायचं तेवढं होऊन गेलेलं आहे. पण एक लक्षात घ्या की आता भारतीय जनता पक्षाला जे यश मिळालेलं आहे ते फसवा आहे. स्वतःची पाठ थोपटून घ्यायचं काही कारण नाही. त्यामुळं असं कुणी समजायचं कारण नाही की आता यांचं वारा आहे आणि यांचंच चालणार, की त्यांचं वारा आहे, असं काय नाही. ज्यावेळी लोकांना एखादा आश्वासक पर्याय सापडतो त्यावेळी लोक बदल करायला तयार होतात. दुसरी एक गोष्ट की तुम्ही आत्मक्लेश नावाचं आंदोलन सुरू करणार आहात 22 तारखेला. आत्मक्लेश याच्यापूर्वी लोकांनी ऐकलेला शब्द होता. अजित पवारांनी जेव्हा वक्तव्य केलं त्याच्यानंतर त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला चुकीची वाटली तर आपण आत्मक्लेश करतो. तुम्ही सरकारच्या विरोधात आत्मक्लेश करताय का? वेगवेगळ्या कारणासाठी करतो. मी स्वतःच आत्मक्लेश करतो. याचं कारण 2-3 आहेत. पहिलं कारण हे आहे की मी ज्या दिवशी 3 मेला एक वारणेवरती सभा घेतली, त्या सभेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. माझ्यासारख्या शेतकरी नेत्यांनं ज्या गावात सभा घेतल्या तिथं जर का सकाळीच दुसऱ्या दिवशी शेतकरी आत्महत्या करत असेल तर याचा अर्थ माझं नेतृत्व तिथं कुठंतरी त्या शेतकऱ्याच्या मनामध्ये संघर्ष करण्याच्या जागृत करण्यामध्ये कमी पडलं. त्याच्यामध्ये त्याला, कारण शेतकरी ज्यावेळी आत्महत्या करतो त्यावेळी तो समाजावर अविश्वास व्यक्त करतो, सिस्टीमवर व्यक्त करतो, सरकारवर करतो आणि आमच्यासारख्या शेतकरी नेत्यांच्यावर सुद्धा अविश्वास व्यक्त करतो. आणि हे कोणच माझा प्रश्न आता सोडवणार नाहीत, मला मरण्याशिवाय पर्याय नाही असं त्याला वाटतं, म्हणून तो स्वतःचा जीव गमावतो. मी अंतर्मुख झालो की आम्ही जर का ह्या शेतकऱ्यांच्या मध्ये एक विश्वास निर्माण करण्यामध्ये कुठेतरी कमी पडत असो, त्याचं कुठेतरी प्रायश्चित आपल्याला घ्यावं लागेल, हा एक विचार होता. दुसरं, गेली 3 वर्ष आम्ही सत्तांतर करून घडवलं, परंतु महाराष्ट्रातल्या आत्महत्या थांबायला काही तयार नाहीत, उलट त्या वाढत आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचं लोन यायला लागलेलं आहे. आणि कुठंतरी हे सत्तांतर घडवण्यामध्ये आमचाही थोडाफार हात होता. म्हणजे आम्ही कुठंतरी उत्तरदायित्व आमचं आहे, नाकारून चालणार नाही. आणि या 2 गोष्टीसाठी मी स्वतःच आता आत्मक्लेश करतोय. थोडीफार आमची फसगत झालेली आहे हे कबूल करायला काय हरकत नाही, पण आमचा माणूस तिथं ठेवलेला आहे. पुढे ज्यावेळी त्यांच्यावर 2 हात करायचं, काही त्यांच्या काही फायली सापडतात, काही माहिती सापडते, हे त्यासाठी ठेवलेलं आहे त्याचा माणूस. पण आत्मक्लेशाचं तिसरं कारण आपण सत्तेत जाऊन चूक केली याच्याबद्दलचा पश्चाताप, हेही तिसरं कारण आहे. तेही असू शकतं. इतकं सावध का? म्हणजे असू शकतं का? आता कसं आहे, मी काहीतरी बोललो तर तुम्ही म्हणणार संघटनेमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता. मला माझ्या स्वतःपेक्षाही माझ्या चळवळीवर आणि संघटनेवर जास्त प्रेम आहे माझं. आणि कुठेही मला शेतकऱ्यांच्या मनामध्ये असं निर्माण व्हायला का म्हणतो, 2 नेत्यामध्ये वाद निर्माण झालेला आहे. सदाभाऊचं वाद नाही आहेत ना, आणि म्हणजे आम्ही दोघंही अतिशय जवळचे मित्र आहोत. आता कसं आहे, शेवटी माणूस म्हटल्यानंतर माणसाच्या मतामध्ये फरक असतो. सदाभाऊला अजूनही असं वाटतंय की सत्तेत राहून आपल्याला काहीतरी शेतकऱ्यांच्यासाठी करता येईल. आणि माझं कदाचित थोडंसं वेगळं असू शकतं. टिळक आणि आगरकरांसारखा वाद आहे तुमच्या दोघांचा. दुसरा काय असणार? काय इस्टेटीवरनं वाद तर असंच काही कारणच नाही. वाद आहे तो थोडाफार आहे, तो वैचारिक आहे. पण म्हणजे मला असं वाटतं की आता संघर्ष करायला पाहिजे. सदाभाऊंना असं वाटतं की अजून थोडीशी सबुरीची भूमिका घ्यावी. हाच वाद आहे, दुसरा काय असणार आहे? पण असं आहे की मुख्यमंत्री जेव्हा कट्ट्यावर आले होते तेव्हा त्यांनी असं म्हटले ते की राजू शेट्टींच्या नाराजीची कारणं काही वेगळी आहेत आणि ती बंद खोलीत बसून संपवू असं म्हटले काय? ते काय आहेत? नाही, मग त्यांनीच सांगावं ना. ते
माझं म्हणणं आहे ते मी त्यावेळी सुद्धा मी प्रतिक्रिया व्यक्त केली ती माझ्या नाराजीची कारणं काय आहे ते त्यांनी सांगावेत. मी त्यांच्याकडे काय साखर कारखाना मागितला काय, बंद पडलेला एखादा कारखाना मला कवडी मूल किमतीनं द्या म्हणून मागितलं काय, मला एखादं सगळेच आता सरकारच्या तिजोरीवर हात मारायला लागलेत माझीही वाटणी काहीतरी ठेवा म्हणून सांगितलं, काही वर्षाला 10-20 माझ्या बदल्या झाल्याच पाहिजे त्याशिवाय माझं दुकान चालणार नाही अशी मागणी केली. त्यांनी सांगावं ना. मी त्यांच्याकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नाशिवाय शेतकऱ्यांचा प्रश्न व्यतिरिक्त कधी गेलो नाही आणि किंवा माझं एखादं असं पत्र दाखवावं की जे ते पत्र त्याच्याबद्दलची एक कुजबूज अशी असती मध्ये मध्ये कधीतरी की तुम्हाला केंद्रामध्ये मंत्री व्हायचं होतं किंवा आहे आणि ते होत नाहीये म्हणून तुम्ही सदाभाऊंच्या बद्दलची नाराजी व्यक्त मी तुम्हाला आत्ताच सांगतो. आता जरी मला केंद्रात मंत्री करतो म्हटले तरी मी काय होणार नाही. मला त्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि सत्तेच्या राजकारणात पडायचं असेल तर असतं तर मी यापूर्वीच त्या तडजोडी केल्या असत्या. मला ते करायचं नाही आहे. मला रस आहे तो फक्त चळवळीमध्ये. आणि मी तुम्हाला सांगतो की सदाभाऊला सुद्धा मला महाराष्ट्रामध्ये इतर छोटे मोठे पक्ष आहेत त्या पक्षाच्या नेत्यांनी स्वतःसाठीच काहीतरी मागितलं. मी जे काय माझ्यासाठी मागितलं ते माझ्या सहकार्यासाठी मागितलं आणि तेही कारण समजून आज तुम्हाला स्पष्ट सांगतो की मी सदाभाऊला काही शब्द दिलेले होते. काय शब्द दिला होता? सदाभाऊ काय पहिल्यापासून माझ्याबरोबर नव्हते. 2004ला मी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन केली. सदाभाऊ माझ्यावरून 2009च्या दरम्यान आले. त्यावेळी ते धुळ्यावरून आलेले होते. त्यांनी तिथे एक डेअरी काढली, ती डेअरी बंद पडलेली होती, थोडंसं विमनस्क अवस्थेत होते. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की असं घरात बसून चालणार नाही, तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहेत, चळवळीत पुन्हा सक्रिय व्हायला पाहिजे. तर म्हटले की आता मी अक्षरशः रस्त्यावर आलो आणि मी आता पुढं काय करू आणि मग तुमच्याबरोबर आलो आणि तुमच्याकडून परत अपेक्षा भंग झाला तर मी आयुष्यात काय करणार अशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये एक अस्वस्थता होती. मी त्यांना एक शब्द दिलेला होता की जोपर्यंत तुम्ही माझ्यावर काम करताय तोपर्यंत तुम्हाला मी उघड्यावर येऊन देणार नाही. समजा यदा कदाचित मी त्यावेळी आमदार होतो, काय आपलं लढता लढता या व्यवस्थेच्या विरोधात आपण मी सुद्धा पराभूत झालो तर मग मी एवढं करेन की मला किमान आमदार म्हणून माझे आमदार म्हणून पेन्शन मिळते, नेहमी पेन्शन घेऊ, परंतु आपल्या दोघांचं बरं चालेल, गरजा अतिशय कमी आहेत. सुदैवानं तसा काही प्रसंग आलाच नाही. आणि त्याच्यानंतर मग मला असं वाटत होतं की 20-25 वर्ष हा माणूस लढतोय, त्याचं कुठेतरी किमान आर्थिक स्थैर्य त्याच्या जीवनामध्ये निर्माण व्हावं. त्याला विधान परिषदेवर पाठवलं तर किमान सरकारी खर्चानं त्याला महाराष्ट्रभर संचार करता येईल. खरं तर त्याला मी मंत्री यासाठी करायचा आग्रह धरला की त्यामुळे ह्यांना विधान परिषद त्यांना द्यावी लागली म्हणून. नाहीतर हे काही विधान परिषद दिली नसते, ह्यांनी फक्त थापाच मारल्या होत्या मला माहिती आहे. 3 विधान परिषद देणार होते आम्हालाही. आत्ता जेमतेम एक मिळालं आहे आणि ते बाकीचं काही मिळणार नाही. आणि म्हणून एका कार्यकर्त्याला स्थिरस्थावर करायचं म्हणून ही तडजोड मी केलेली होती. आता मी सदाभाऊच्या ऋणातनं सुद्धा मुक्त झालेला आहे. सदाभाऊचा आता बरंच चाललेला आहे. त्यामुळे आम्ही त्यांचं लग्न बघितलं ना त्यांच्या मुलांची. म्हणजे तुम्ही जी अवस्था सांगतात ती म्हणजे फारच राजकारणात खरंच चांगले दिवस येतात. म्हणजे शेतकऱ्यांच्या अगदी विमनस्क आणि रस्त्यावर आलेल्या कार्यकर्ता सुद्धा 5 वर्षामध्ये अशी जंगी लग्न करू शकतो. एवढं मोठंही काही लग्न ते झालेलं नव्हतं. अच्छा. खरं तर त्याचाही फार गाजावाजा झाला. अगदी दानवेंच्या लग्न एवढं किंवा देशमुखांच्या लग्न एवढं मोठं झालेलं नव्हतं. सर्वसामान्य शेतकऱ्याचं असतं तेवढं झालं का? आता शेतकऱ्यांची संख्या जमली होती जास्त. सर्वसामान्य शेतकऱ्यांना तसं लग्न करणं परवडू शकतं का? माझ्या लग्नात 20-25 माणसं. नाही, आपण त्याच्याबद्दल बोलत नाहीये राजू शेट्टीजी, आपण त्याच्याबद्दल बोलत नाहीये. आपण ज्या लग्नाबद्दल बोलतोय तसं लग्न सर्वसामान्य शेतकऱ्याला, ज्याला 5 वर्षापूर्वी विमनस्क अवस्थेत होता, अशांच्या कुटुंबाची लग्न अशी होऊ शकतात का? सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्यांची. चळवळीतला माणूस आहे एखादा, थोडंसं सांभाळून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हटलं ना मी. कधी मी म्हटलं ना मी माझा अधिकार वापरला. खरं तर मी त्यांच्यापेक्षा वयानं 3-4 वर्षांना लहानच आहे, परंतु मी त्यांना सांगितलं की तुम्ही मुलाला राजकारणात आणता हे मला अजिबात पटलेलं नाही. कारण आपण आयुष्यभर घराणेशाहीच्या विरोधात बोलत आलो, संघर्ष करत आलो आणि आपली पोरं येऊन जर का आपला वारसा सांगत असतील तर मग आपणच आपला वैचारिक पराभव करतोय, हे चुकीचं आहे हे सांगितलं त्यांना. मी त्या मतदारसंघात पाऊलही टाकलं नाही. अर्थात त्यामुळं तुम्ही आमच्यात भांडणं असं लावून टाकली की सदाभाऊच्यात माझ्यात त्यामुळेच भांडण लागलं. मी माझ्या विचाराची ठाम आहे. पण जंगी लग्न करण्याला तुमचा आक्षेप नव्हता. आता प्रत्येक गोष्टीत आक्षेप घेऊन आता संघटना चालवू काय नको मी. पण एक छोटासा ब्रेक घेऊया. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे प्रस्तुत माझा कट्ट्यावरती एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा. ब्रेक
ब्रेकनंतर जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी आपल्या कट्ट्यावर आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय. शेट्टी साहेब, साखर सम्राटांची मगरुरी आपण पाहिलेली आहे जवळून, त्यांची भाषा आपण अनुभवलेली आहे. सामान्य ऊस उत्पादक ज्यावेळेस गाडी घेत होता त्यावेळेस हे साखर सम्राट आणि नेते राजकारणी त्याला कशा पद्धतीने हिनवायचे, बोलायचे की आत्ता आमच्यामुळं तुझी अवस्था चांगली असे म्हणायचे, हे तुम्ही जवळून पाहिलेलं आहे. ती भाषा आणि आत्ता भाजपचे दानवेंसारखे जे नेते आहेत ती बोलतायत की आमच्यामुळं तुरीमुळं तुम्हाला चांगले दिवस आले, किंवा ज्या पद्धतीची ती भाषा आणि शब्द वापरतायत. काय फरक आहे दोन्हीमध्ये आणि तुम्ही कसं सहन करता? तुमच्यातला कार्यकर्ता आतून असा पेटून उठत नाही का? चुकीचं आहे ते दानवेंचं, आणि मीच कडक त्याच्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. दानवे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, खेड्यातून आलेत माझ्यासारखं. गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या माझी मैत्री संबंध आहेत, पण दुर्दैवानं मला कडक बोलावं लागतं, कारण काल त्यांची जी भाषा आहे ती पूर्णपणे चुकीची होती. आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्याबद्दल बोलणं हे असंवेदनशील आहे आणि हे लक्षण काय फारसं चांगलं नाही आहे. अशीच भाषा आधीच्या लोकांची आली होती आणि आज त्यांना गुणातानामध्ये संघर्ष यात्रा काढण्याची वेळ आली आहे. एवढी दानवे साहेबांनी जाणीव ठेवावी. काय चुकलं हो शेतकऱ्यांचं? पंतप्रधानांच्यापासून मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत सगळे सातत्यानं शेतकऱ्यांना सांगत होते की आपल्या देशाला डाळीच्या बाबतीत स्वयंपूर्ण करायचं आहे आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये डाळवर्गीय पिकांचं उत्पादन घ्यावं, एकाच पिकाच्या मागे लागू नये असं सांगितलं. आणि त्यासाठी आम्ही समर्थन मूल्य वाढवलेलं आहे. आता तुम्ही हरभऱ्याचं पीक घ्या, तुरीचं पीक घ्या असं तुम्ही सांगताय आणि शेतकऱ्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, निसर्गानं सुदैवानं साथ दिली म्हणून तुरीचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन झालं. पण हे सुद्धा आलेलं आपत्ती नाही, इष्टापत्ती आहे. कारण आज महाराष्ट्राच्या तुलनेनं महाराष्ट्रामध्ये तूर जास्त आहे, पण देश पातळीवर जर विचार केला तर आज देशाची जी काय तूर डाळीची गरज आहे ती भागवण्या इतकी सुद्धा तूर आपल्याकडे नाही आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे, 50 रुपयानं तुम्ही शेतकऱ्याकडून तूर खरेदी केली, त्याच्यापासून डाळ केली तर ती 85 रुपयानं विकता येते. आज मार्केटमध्ये 135 ते 140 रुपये डाळ आहे. म्हणजे फक्त सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून देशभर महाराष्ट्र सरकारनं डाळ पुरवली असते तर देशातल्या जनतेनं महाराष्ट्र सरकारचे आभार मानले असते की आम्हाला स्वस्तामध्ये यांनी तूर डाळ पुरवली. ते करण्याच्या ऐवजी तुम्ही शेतकऱ्यांचीच मापं काढताय. 15-15 दिवस शेतकरी रांगेत उभा राहतोय, अवकाळी पावसामध्ये त्याची तूर भिजते, त्याच्या डोळ्यासमोर मागच्या दाराने येऊन व्यापारी आपली तूर विकतोय. एका शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर दुसऱ्या शेतकऱ्याची तूर व्यापारी 4,000 रुपये क्विंटलनं खरेदी करतोय आणि नापेडला 5,000 क्विंटलनं विकतोय. हे सगळं चाललेलं आहे आणि तरीसुद्धा शेतकऱ्याला जर का आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करायचं असेल तर हे चुकीचं आहे. पण शेट्टी साहेब, शेतकऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं चुकीचं असं तुम्ही म्हणताय, पण ही जी भाषा आहे जी विरोधात असताना भाजपच्या नेत्यांची होती, ही बदललेली भाषा कशामुळे बदलली असं तुम्हाला वाटतं? नाही, सत्ता, दुसरं काय. सत्तेमुळे भाषा बदलते. सत्तेमुळे आजूबाजूला जी माणसं येतात त्या माणसाचा संसर्ग लजडतो आणि मग अशी भाषा यायला लागते आणि मग खुर्ची गेल्यानंतर मग परत आणि नीट वटणीवर येतात. नाही, मग तुम्ही अशा लोकांना वटणीवर आणण्यासाठी कधी बारामतीत ठिय्या मांडला होता, कधी कराडमध्ये ठिय्या मांडला होता. तुम्हाला असं वाटत नाही का की जालन्यात जाऊन बसावं दानवेंच्या घरासमोर किंवा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर बसावं जोपर्यंत तूर खरेदी होत नाही तोपर्यंत? हळूहळू येतोय ना. आज ज्या काही प्रतिक्रिया उमटल्यात, मी माझ्या कार्यकर्त्यांना अडवलेलं नाही. तुम्ही ग्रामीण भागातून माहिती घ्या. आज स्वाभिमानीचेच कार्यकर्ते रस्त्यावर आहेत त्याचा निषेध करायला. तुमच्या मते कोण जास्त लबाड आहे? आधीचे जास्त लबाड होते का हे जास्त लबाड आहेत? आता दोघांची भाषा वेगळी आहे. यांची जरा पॉलिशड भाषा आहे, त्यांची जरा रपणटप भाषा होती, वृत्ती तीच आहे. एवढं सगळं होऊन पण तुम्ही सबुरीच्या भूमिकेत का आहात? योग्य वेळ येऊन दे ना जरा. योग्य वेळ कधी 5 वर्षाची टर्म पूर्ण झाल्यानंतर योग्य वेळ असणार आहे का? शेतकऱ्यांचा लढा उभा करतो, शेतकऱ्यांना जर अजून काही लढण्याची त्यांची मानसिकता तपासतो आणि मग बघूया ना. निर्णायक लढा मीच उभा करणार आहे. जय जवान जय किसान असा नारा देणारे एकीकडे लाल बहादूर शास्त्री, या सरकारमधले किंवा सरकारशी संबंधित नेते ना जवानांबद्दल नीट बोलतायत ना किसानांबद्दल, तरी तुम्ही चुपचाप त्यांच्यासोबत आहात. हे दुर्दैव आहे खरं तर, पण तो तुमचा कॉल आहे की भाषेवर तुम्ही फार लक्ष देत नाहीत. कृतीकडे तरी तुम्ही लक्ष द्याल अशी अपेक्षा होती. ज्यावेळेस तुरीसाठी 40 एकरचा शेतकरी रडत होता, यवतमाळमध्ये आम्ही जी तूर परिषद घेतली त्याच्यामध्ये 70 वर्षाची जी ती म्हातारी आजी होती, 10-12 दिवसांपासून तिथं तळ ठोकून होती, तिला कुणी विचारत नव्हतं. व्यापाऱ्यांची टोकन मनमानी बाजार समितीची सुरू होती. तिच्यासोबत
स्वाभिमानीचे कार्यकर्ते होते की नाही मला माहिती नाही. त्या बाईनं आम्हाला तिच्या अभिजितला तिनं हाताचे पायाचे छाले दाखवले काम करून. तिची व्यथा स्वाभिमानीने ऐकून घेतली की नाही मला माहिती नाही. ऊस दूधच्या पुढं तुम्ही गेलात की नाही ते माहिती नाही. शेतकऱ्यांनी तुमच्यावर विश्वास का ठेवायचा? सरकार तर नालायक आहे असं कदाचित शेतकऱ्याला वाटू शकतं. तुमच्याबद्दल ही भावना नाही झाली पाहिजे ना. तुरीच्या बाबतीत सगळ्यात जास्त आंदोलन आम्हीच केले आहेत. लातूर असेल, परभणी असेल, यवतमाळ असेल, बुलढाणा असेल, सगळ्यात जास्त आम्ही आंदोलन केले आहेत. व्यापाऱ्यांनी नाफेडला तूर विकलेला आम्हीच आमच्याच कार्यकर्त्यांनी पकडून दिलेलं आहे. आणि तुरीच्या खरेदीमध्ये घोटाळा झालेला सगळ्यात आधी मीच उघडकीस आणलेला आहे. आणि मी पंतप्रधानांना खरमरीत पत्र लिहिलं की कशा पद्धतीनं या तुरीमध्ये भानगडी होत आहेत. मला अजूनही कळालेलं नाही की एका बाजूला नाफेड आणि FCI शेतकऱ्याकडून तूर खरेदी करत आहे आणि दुसऱ्या बाजूला विकायला सुद्धा सुरू केलं आहे. आणि ही विक्री जवळपास 3300 ते 4300 या दराने विक्री करते आणि 30 तूर बाजारामधून फिरते. आणि या सगळ्या शेतकऱ्यांच्या अडचणीच्या आम्हाला जाणीव आहे, म्हणून तर आम्ही आक्रमक झालेलो आहोत. एवढंच नव्हे तर यात निव्वळ व्यापारी नाही आहेत, यात पणन खात्यातले काही लोक आहेत, यात FCI मधले अधिकारी आहेत, यात नाफेडमधले अधिकारी आहेत. आणि अजूनही म्हणावं तसा तपास होत नाही असं माझं म्हणणं आहे. आजही तुम्हाला सांगतो की बाजार समितीमध्ये अनेक बाजार समितीमध्ये CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. माल आत येताना शेतकऱ्यांचा दिसतो. विना पावती खरेदी केली जाते आणि 30 तूर विना पावती का? तर शेतकऱ्याचा माल कमी दरानं खरेदी केलेला असतो आणि मग कुणाचा तरी सातबारा जोडायचा आणि तोच माल व्यापाऱ्याला नाफेडला द्यायचा. अशा भानगडी आजही बाजार समितीमध्ये चालू आहेत आणि याच्या विरोधातच आवाज उठवतोय मी. शेट्टी साहेब, सगळीकडे शेतकरी कर्जमाफीची चर्चा जोरदार सुरू आहे. मुळात सरकारी धोरणं जिथं चुकतीये तिथं नुसती शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सगळे प्रश्न सुटतील असं तुम्हाला वाटतं का? मी त्याला कर्जमुक्ती म्हणतोय, कारण माफी म्हणणार नाही, कारण आम्ही काय गुन्हेगार आहे का माफी मागायला. पण मुक्ती ही यांनी केलेल्या ज्या काही चुका आहेत त्याचं परिमार्जन आहे. जर मोदींनी दिलेलं आश्वासन 2014 साली लगेच पाळलं असतं तर शेतकऱ्याला शाश्वत असा शेतीमालाला भाव मिळाला असता. आज त्याच्या डोक्यावर कर्ज चढलं नसतं. सततची नापिकी नैसर्गिक आपत्ती, त्या नैसर्गिक आपत्ती कदाचित वैश्विक तापमानवाढीचं साईड इफेक्ट्स असू शकतील, पण त्यालाही शेतकरी जबाबदार नाही. पण भांडवली नुकसान त्याचंच झालं. बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करून दर पाडले. पाकिस्तानसारख्या शत्रूकडनं तुम्ही कांदा आयात केला, आज कांदा उत्पादकाचं वाटळ झालं. गरज नसताना तूर डाळ आयात केली, आज तुरीला भाव मिळत नाही. खाद्यतेल आयात केलं, सोयाबीनला भाव मिळत नाही. म्हणजे याला कुठं ना कुठं सरकारचं धोरण जबाबदार आहे आणि म्हणून त्याला जो का हमीभाव बांधून दिला आहे तो हमीभावसुद्धा मिळत नाही. तुम्हाला माहिती आहे का, गेल्या वर्षी मिळालेला तुरीला जो भाव होता तो यावर्षी मिळाला असता तर एकट्या तूर उत्पादक शेतकऱ्याला 2,93,000 कोटी रुपये जादा मिळाले असते. हे नुकसान कुणी केलं? धोरणातून झालं. आणि त्यामुळं त्याच्या डोक्यावर कर्ज चढलं, म्हणून त्याचं कर्ज संपलं पाहिजे. आणि पुन्हा स्वामीनाथन यांचं सूत्र हेच शेतकऱ्याचा व्यवसाय शाश्वत करण्याचा एकच मार्ग आहे. पण त्याला पहिल्यांदा कर्जातून मुक्त केलं पाहिजे, हे त्याला सलाईन आहे. आणि सलाईन दिल्याशिवाय पुढच्या उपचाराला शेतकरी प्रतिसाद देऊ शकत नाही. शेट्टी साहेब, आंदोलनातून जो नेता वर होतो, नेता तयार होतो, त्याचा कायम पुढे गोंधळ उडतो का? कारण ज्यावेळेस त्याची फॉलोअर्स वाढत जातात, त्याचे कार्यकर्ते वाढत जातात, संघटना देशभर किंवा राज्यभर फैलावते, त्यावेळेस त्याची बांधिलकी शेवटपर्यंत आंदोलनाशी का राहते? तुम्हाला तिथपर्यंत जाऊन पोहोचवलं, दोन्ही हातात का नाही घ्यायची? सत्ता आल्यानंतर सगळे काही प्रश्न सुटत नाहीत. व्यवस्था परिवर्तन व्हायला लागतं आणि ते व्यवस्था परिवर्तन करण्याएवढी क्षमता तुमच्याकडे असायला पाहिजे. तेवढं उपद्रवमूल्य तुमच्याकडे असेल तर व्यवस्था परिवर्तन होऊ शकतं. उद्या तुम्ही मला जरी मुख्यमंत्री केला आणि आहे तशी परिस्थिती ठेवला तर अजिबात प्रश्न सुटणार नाही. तुमचा प्रशासनावर अंकुश ठेवण्याएवढी तुमच्याकडे ताकद निर्माण व्हावी लागेल तरच शेतकऱ्यांचे प्रश्न उठतील. कारण हे हजारो वर्षाचे आहेत, आजचे नाहीत प्रश्न. सत्तेला कायम आव्हानं करत तुम्ही आंदोलनं केलीत, पण ज्यावेळेस सत्ता तुमच्या हातापाशी आली, तुमचे एक मंत्री तिथं आहेत, तुम्ही तर असं म्हणतात की मला केंद्रात जरी मंत्री केलं तरी मी घेणार नाही. हा एका प्रकारचा आंदोलनामध्ये जे आपण बोललो, एक लक्षात ठेवा, त्याच्याशी द्रोह नाही का? मी राजकारण हे चळवळीच्या मजबूतीसाठी वापरतो आणि मी चळवळीचं नेतृत्व करतो. त्यामुळे मी स्वतः कुठेही मला त्यात गुंतून पडायचं नाही. आणि ते आव्हान कधी स्वीकारवा. मी त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला आपल्या मनाप्रमाणे तिथं निर्णय घेण्याचे अधिकार मिळणार असतील तर ते आव्हान आम्ही स्वीकारू. ते मी मंत्रिपद घेणार नाही असं म्हणतात कारण अजून त्यांना विचारलेलं नाहीये. अच्छा, विचारलं तरी घेणार नाही असं ते आता म्हणतायत. तुम्ही मध्यस्थी करून बघा पाहिजे.
असं असताना बऱ्याचशा राजकीय पक्षांचं किंवा कुठल्याही संघटनेचं नुकसान कशामुळे होतं तर त्यांच्या कार्यकर्त्यांना दिशा मिळत नाही किंवा ते गोंधळून जातात. तर तुमचा कार्यकर्ता या क्षणी गोंधळू नये कुठल्याही कारणांमुळे, म्हणजे बरीच कारणं आहेत खरं तर त्यासाठी तुम्ही काय करताय? स्वाभिमानीचा कार्यकर्ता गोंधळलेला नाही आहे, त्याच्या मनात वैचारिक गोंधळ नाही आहे आणि मुळामध्ये अधूनमधून आम्ही एकत्रित बसून सगळ्या गोष्टीवर चर्चा करत असतो. आमचं विचार मंथन होत असतं. बऱ्याच वेळा मला माझं मतसुद्धा बाजूला ठेवावं लागतं, कारण शेवटी ज्यांच्या जीवावर हे सगळं करायचं, ज्यांच्या जीवावर संघटना वाढवायची, संघटना चालवायची, त्यांची मतं घ्यावी लागतात. वन मॅन आर्मी अशा पद्धतीचं संघटनेत स्वरूपासून आणून चालत नाही, कारण हे सगळे कार्यकर्ते स्वेच्छेनंच चळवळीत आलेले असतात. लक्षात घ्या, यांना काय माहिती असतं की इथं येऊन चटकेच खायला मिळणार आहे, दुसरं काय मिळणार नाही. एकतर गुन्हे डोक्यावर येतील, नाहीतर पोलिसांचा मार खावा लागेल, दुसरं काय मिळणार आहे. त्यामुळं विचारानं आलेल्या कार्यकर्त्यांना सांभाळायचं म्हटल्यानंतर त्यांचे विचार, त्यांची मतंसुद्धा समजून घेणं, जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे प्रस्तुत माझा कट्ट्यावरती एक छोटासा ब्रेक बघत रहा. एबीपी माझा. ब्रेकनंतर जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी आपल्या कट्ट्यावर आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय. खासदार साहेब, तुमच्या संघटनेचं नाव स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे. तुम्ही शरद जोशींपासून फारकत घेऊन संघटना केली. आता तुमच्यात किती संघटनेमध्ये आणि तुमच्यात स्वाभिमान किती शिल्लक आहे? 100% स्वाभिमान शिल्लक आहे. वाटत नाही आतापर्यंत तुमच्या सगळ्या एकूण ह्याच्यावरनं? नाही, अजूनही आमच्या मिशीला कोणाचं खरकटं लागलेलं नाही म्हणून स्वाभिमान शिल्लक आहे असं म्हणतो. दावा आहे माझा. काही काळापूर्वी तुम्ही आणि सदाभाऊ शेतकऱ्यांची हिरो होत. आता तुम्ही म्हटले की ताकद आमची आताही आहे असं माझं नाही, पण आता अजून एक नाव पुढे येत आहे बच्चू कडूंचं. तुम्ही बच्चू कडू एकत्र येऊन का संघटना उभी करत नाहीत? पत्रकारांच्या अनेक संघटना आहेत, शेतकऱ्यांच्यासाठी लढणारे काही लोक वाढले तर काय फरक पडणार आहे? उलट जेवढे लोक वाढतील तेवढ्यात स्पर्धा निर्माण होईल, त्यामुळे चांगलं वागण्याची उर्मी तयार होईल. चांगलं आहे ना? शेट्टी साहेब, तुमच्यात आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये फार दरी नाही असं तुम्ही नेहमी म्हणता, परंतु परवाच्या दिवशी तुम्ही थेट माध्यमांसमोर सांगितले की सदाभाऊनी यात्रेत यायचं असेल तर पाहुण्यासारखं येऊ नये, रोज यावं. हे तुम्हाला माध्यमातून सांगण्याची वेळ काय येते तुम्हाला? आता मी शेतकऱ्यांच्यासाठी लढतोय, अजून मधून सदाभाऊ त्याच्यामध्ये यायला लागले तर शेवटी तुमच्यासारखे प्रतिनिधी माध्यमाचे मला काय विचारणार की तुमचं नेमकं काय चाललंय? त्यामुळे मी म्हटलं की तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतोय. नाही, तुम्ही आता रस्त्यावरची लढाई लढतोय तर त्याच्यामध्ये माझ्या कामात आता नको हे करा, मला माझ्या पद्धतीने काम करू. माझा प्रश्न असा आहे की तुमचं असं म्हणणं आहे सदाभाऊंना की तुम्ही तुमच्या पद्धतीनं रस्त्यावर संघर्ष करता, तुम्ही तुमच्या पद्धतीनं सत्तेमध्ये राहा, असं तुम्हाला म्हणायचं आहे का त्यांना? तिथं आता कसं आहे, जोपर्यंत आपल्याला काही निर्णय होत नाही तोपर्यंत सदाभाऊंच्यावर जे काही जबाबदारी टाकली आहे त्यांनी त्या पद्धतीनं तिथं पासून जेवढं शेतकऱ्यांच्यासाठी करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे संघर्ष यात्रेत येऊन नाहीये ना, मग वैचारिक गोंधळ निर्माण होतो. आता तसं बघायला गेलं तर सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही म्हणून आत्मक्लेश करतोय. आता सरकारचा प्रतिनिधी येऊन तिथं आत्मक्लेश काय करणार? म्हणजे तुमचं म्हणणं की त्यांनी येऊच नाही त्या आंदोलनात? हा, थोडं लांब राहावं, थोडे दिवस बघू काय काय होतं. याचं संघर्षाला अजून धार येऊन दे, पण ज्यावेळी आम्हाला गरज भासेल त्यावेळी आम्ही सदाभाऊला बोलवून घेऊ आमच्या बरोबर. पण एका बाजूला तुम्ही ते सत्तेमध्ये असणार आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही त्यांच्याच विरोधात घोषणाबाजी करणार, म्हणजे भाऊ पण तोच आणि विरोधकही तोच, हे असं कसं काय चालतं? एक लक्षात घ्या, आता आपल्यातच किती वैचारिक मतभेद आहेत बघा. आता तुम्ही म्हणताय सत्तेतनं बाहेर का पडताय तुम्ही, मयुरेश म्हणतात की तुम्ही सत्तेत का जात नाही, आपल्यातच एवढा गोंधळ आहे का नाही सांगा बघू. तेव्हा माझं असं म्हणणं आहे की जे चाललंय ते अतिशय व्यवस्थित चाललेलं आहे, शेतकऱ्यांच्यासाठीच चाललेलं आहे आणि शेतकऱ्यांच्यासाठी वेळ प्रसंग पडला तर सगळं सोडून द्यायची आमची तयारी आहे. अगदी सदाभाऊ सकट सगळे आमच्याबरोबर असतील. शेट्टी साहेब, हल्ली मोदी सरकारचे अधिकारी जे आहेत त्यांची वक्तव्य ही शेतकरी विरोधी आहेत, म्हणजे की शेतकऱ्यांवर टॅक्स लावण्याचा विचार, जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्याचा प्रकार आहे. अरुंधती भट्टाचार्य असेल, अरविंद सुब्रमण्यम असतील किंवा उर्जित पटेल असतील, या लोकांनी आज काय शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक वेगळी चर्चा वाढलंय, ध्रुवीकरण वाढलंय, त्याच्यावरून लक्ष विचलित करायचं म्हणून हे आता शेतकऱ्यांच्या इन्कम टॅक्स बद्दल बोलतात. शेतकऱ्यांना अरे पहिल्यांदा इन्कम आहे हे सिद्ध करा ना. 100 का 60 करण्यावर बाप का नाम चलाना अशी अवस्था आमची झालेली आहे. पहिल्यांदा आमची शेती फायद्याची, अभिमानानं आम्ही इन्कम टॅक्स भरायला तयार आहोत. कोणते फायदा आमच्या शेतीमध्ये? आम्ही काय फुकटे आहोत का?
आम्हाला सगळ्या सवलती मिळायला पाहिजेत असं नाही म्हणत आम्ही. पहिल्यांदा आमची शेती फायद्यात येऊन दे, आम्ही आनंदानं इन्कम टॅक्स भरायला तयार आहोत. कुणी आम्हाला खोकटे समजायचं काही कारण नाही. खरं तर काही मोजके लोक आहेत, नाही असं नाही, परंतु ते सातबारा नावावर असणं म्हणजे शेतकरी अशी व्याख्या मी अजिबात करत नाही. ज्याचा पोरगा कलेक्टर आहे, ज्याचा जो उद्योगपती आहे त्याच्या नावावर सातबारा आहे, जो आणखीन काय आहे खासदार आहे, आमदार आहे, राजकारणी आहे त्याच्या नावावर सातबारा आहे, हे कसं काय शेतकरी हो? आणि हे सगळे अन्य मार्गाने कमावलेला जो काळा पैसा आहे तो शेतीच्या नावाखाली पांढरा करत असतील तर तुमच्याकडे यंत्रणा असतील तर त्याचा शोध घ्या. जर बाकीच्या शेतकऱ्यांचं शेती फायद्यात नसेल तर ह्या मोजक्या लोकांची शेती फायद्यात कशी काय याची कार्यशाळा उघडा, बाकीच्या शेतकऱ्यांनाही त्यांचा बोध घेऊन द्या जरा. आणि अशाच पद्धतीने याच लोकांनी शेतकऱ्यांना बदनाम केलेलं आहे. शेट्टी साहेब, संघर्ष यात्रा निघाली, विरोधकांनी संघर्ष यात्रा काढली, त्याची चर्चा पण झाली आणि त्याचा परिणाम पण दिसायला लागला. त्याच्यानंतर बच्चू कडूंनी आसूड यात्रा काढली. शेतकऱ्यांसाठी लढणारे अनेक आवाज तयार झाले, पण ज्याचा आवाज आधी बुलंद होता तो आवाज लोक विसरायला लागली. म्हणून ही तुमची धडपड आहे का आता, की आता आपण आत्मक्लेश करूया आणि आपण पण जाऊया, आपण पण शेतकऱ्यांचे कैवारी आहोत आणि लोकांना विसर नाही पडला पाहिजे? मी 1 वर्षापासून माझं काम चालू आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरून 6.5 लाख शेतकऱ्यांच्याकडून कर्जमुक्तीचे फॉर्म आम्ही संकलित केले आहेत. ते काय एका रात्रीत झालेलं नाही, 1 वर्षापासून हे आमचं कर्जमुक्तीचं अभियान सुरू आहे. आणि हे सगळे हा सगळा शेतकऱ्यांच्या कर्जाचा जो लेखाजोखा आहे तो राज्यपालांना नेऊन आम्ही सुपूर्द करणार आहोत. तुम्हाला काय याचा उपयोग होतोय का बघा, हे सांगणार आहे. पण ती आत्मक्लेश यात्रा असणार कशी आहे, नेमकं कसा आत्मक्लेश करणार आहे तुम्ही? 22 मेला पुण्याला महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वाड्यावर जाऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन चालत चालत आम्ही मुंबईच्या दिशेने येणार आहोत. 30 मेला आम्ही मुंबईमध्ये पोहोचू. चालणं हा आत्मक्लेश आहे का? हो, उन्हातानाच चालणं. मे महिन्यात तापलेल्या डांबरी रस्त्यावरून डोक्यावर तळपता सूर्य घेऊन चालणं हे काही इतकं सोपं नाही. तुम्ही मुंबईत 30 तारखेला आलात की अशा आंदोलनांचं पुढं फलित काय होतं? म्हणजे तुम्ही आलात, तुम्ही आत्मक्लेश केलात, तुम्ही रस्त्यावर चालत, तुमच्या शब्दाखातर आणखीन हजारो जण समजा येतील, पण जर तुम्ही पुढं त्याच्या कृती काही जर नसेल होणार, निव्वळ सरकारच नाही तर आमचा शेतीमाल स्वस्तामध्ये घेणारा जो एक वर्ग आहे की ज्याची मानसिकता सतत शेतकऱ्याचं सगळं जे आहे ते आपल्याला स्वस्तात मिळालं पाहिजे, अगदी मेथीची भाजीसुद्धा 50 पैसे नाही ते 25 पैशालाच मिळायला पाहिजे, अशा प्रकारची मानसिकता असणारा जो समाजातला वर्ग आहे त्यांनाही सुद्धा कुठेतरी कळायला पाहिजे. आणि आम्ही एक आवाहन करतो की एक दिवस शेतकऱ्यांच्यासाठी यासुद्धा लोकांनी द्यावा आणि एक दिवस आमच्याबरोबर फक्त चालावं. चालता चालता आमचे अनुभव ऐकून घ्यावेत, आमचं काय समस्या आहेत, खरोखरच शेतकऱ्यांचे लाड होत आहेत काय, खरोखरच शेतकऱ्यांच्यावर अन्याय होत असेल तर काय आहे, मग एक दिवस आमच्यावर चालून बघा, मग 364 दिवस आम्ही कशा पद्धतीने काढत असेल त्याचा अंदाज येईल. म्हणून कारण शेवटी राज्यकर्त्यांच्यावर सुद्धा या सगळ्या वर्गाचा कुठेतरी दबाव असतोच आणि त्यामुळंच त्यांना खुश करण्यासाठीच राज्यकर्ते कुठेतरी आमच्यावर अन्याय करत असतात. त्यामुळे त्यांनाही कळलं पाहिजे की शेतकऱ्यांच्या प्रश्नाची दाहकता काय आहे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश. गेल्या 3 वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीसांमध्ये असा काय फरक पडलाय, शेतीच्या प्रश्नांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा बदललाय? तर तुम्हाला पण असं वाटतं का की ते खूप बदललेत? नाही, अलीकडच्या बऱ्याच काळामध्ये अलीकडच्या म्हणजे 3-4 महिन्यात तर माझी त्यांची फारशी भेटही झालेली नाही, पण पुण्याला त्यांनी जे काय भाषा वापरली ती काय मला काय फारशी आवडलेली नाही. मी माध्यमातूनच ते बघितलं त्यांचं भाषण, परंतु ज्या पद्धतीनं ते बोलले हे म्हणजे सत्ता आल्यानंतर माणसाची भाषा कशी बदलते हे बघितलं. किंवा विरोधी पक्षात असताना त्यांची सदाभाऊंची पण भाषा बदलली सत्तेत गेल्यानंतर, थोडाफार परिणाम झाला नाही असं मी इथं खरं बोलायला आलेलो आहे, त्यामुळे थोडा परिणाम झाला हे मान्य करतो मी. पण सांगून त्यांना फरक पडत नाही? म्हणजे आता आपलीच माणसं जी आहेत, तुम्ही तर अगदी कसं असतं की माणूस जरी चांगला असला तरी तो चुकीच्या लोकांच्या सहवासात गेला तर थोडासा वान नाही गुण लागत. आपल्या सहवासात ठेवता येत नाही माणसाला सत्तेत गेल्यानंतर? थोडे दिवस जाऊन देत. आपल्या चळवळीचं जर अपत्य असेल तर किंवा आमचं चुकलेलं लेकरू परत आम्ही आणू, आम्हाला खात्री आहे. अच्छा, लेकरू चुकलेलं आहे असं तुम्हाला असं वाटतं का सत्तेत गेले म्हणून? नाही, असं सगळंच माझ्याकडून कबूल करून घेऊ नका, परंतु आम्ही आमच्या माणसाला योग्य ठिकाणी आणू. पण आता यायला तयार नाही म्हणजे काय वासरू चुकलंय आणि त्याला ओढून आणायची अशी परिस्थिती आहे? थोड्या वेळात येत नाही, आम्ही आणू त्यांना बरोबर. मुख्यमंत्र्यांसोबत राहून त्यांचं असं झालं असं मला म्हणायचं. मी काय म्हटलंय की एखाद्या वातावरणात माणूस गेला तर त्या वातावरणाचा कमी अधिक परिणाम होतोच माणसावर. आता इथं तुमच्या वातावरणात आल्यानंतर मला खरं बोलावं असं वाटलं, तसंच हा परिणाम आहे.
राजू शेट्टीच्या आत्ता आपण कर्जमुक्तीबद्दल बोलत होतो आणि तुम्ही आता बोलता बोलता सांगितलं की मुख्यमंत्र्यांची 3-4 महिन्यात भेट झाली नाही. ज्या दिवशी उत्तर प्रदेशात कर्जमुक्ती जाहीर केली गेली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं होतं की ते जे काय मॉडेल आहे ते मॉडेल अभ्यासण्याचे आदेश मी दिले आहेत. तर तुम्हाला काही विचारणा केली गेली का मोठे शेतकरी नेते म्हणून की कशा पद्धतीने कर्जमुक्ती करता येईल? तुमचा सल्ला घेतला जातोय घटक पक्ष म्हणून? नाही विचारलेलं, काय आमच्याकडे चौकशी केलेली नाही, विचारणा केलेली नाही. त्याचं शल्य आहे मनात कुठेतरी? नाही, शल्य असं कारण ते राज्यकर्ते आहेत, त्यांना जनतेनं बहुमत दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना तो अधिकार प्राप्त झालेला निर्णय घेण्याचा. त्यांना कदाचित आमच्यापेक्षाही चांगला सल्ला देणारी माणसं भेटली असतील, त्यामुळे विचारलं नसेल त्यांनी. एकंदरीत शेतकऱ्याची परिस्थिती आत्ताची पाहता राज्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी संपावर जाण्याच्या आंदोलनं सुरू केली आहेत. काय वाटतं, शेतकरी खरंच संपावर गेला तर काय फरक पडेल किंवा काय होईल? माझं एवढंच मत आहे की ही बाब अतिशय गंभीर आहे. हा विचार शेतकऱ्यांच्या मनामध्ये येणं हेच धोकादायक आहे. कारण 126 कोटी जनता असणाऱ्या या देशाला 2 वेळाला सहजगत्या खाता येईल एवढं अन्नधान्य उपलब्ध करणं ही जगातल्या कुठल्याही बाजारपेठेच्या क्षमतेच्या पलीकडची गोष्ट आहे. त्यामुळे खरोखरच जर शेतकऱ्यांना शिवाराकडे पाठ फिरवून संपावर जायचा निर्णय घेतला तर अराजकतेची सुरुवात असेल ती. शेट्टीसाहेब खूप खूप धन्यवाद. आणि आपलं आत्मक्लेश आंदोलन ते यशस्वी होऊन शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आपण न्याय मिळवून द्याल त्या भूमिकेत जाल अशी आम्ही आशा करतो. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद कट्ट्यावर येऊन मनमोकळं बोलल्याबद्दल. तर जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे प्रस्तुत माझं कट्ट्यावरती इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा ABP माझा.